रसिक श्रोते हो, आजचे पाहुणेच्या गेल्या भागात शिराळा तालुक्यातील आरळा येथील एक उपक्रमशील शिक्षक श्रीयुत सुधीर बंडगर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. हीच बातचीत आता आपण पुढं सुरू ठेवूया. तर बंडगर सर, आपण एक क्रीडा शिक्षक आहात. या आपल्या दुर्गम भागातील मुलांना खेळाविषयी त्यांच्या मनामध्ये चांगल्या भावना उत्पन्न होणं किंवा त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घेणं, याविषयी आपण काय कार्य केलं? जसं मी मुलांची बौद्धिक गुणवत्ता वाढावी हां. यासाठी मी प्रयत्न केला, बरं. तसं मी क्रीडा क्षेत्रामध्ये डोंगरी क्रीडा साहित्य केंद्र नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे. बरं. तर याही संस्थेचा उद्देश असा आहे की जंगलातली मुलं ही खेळाडू झाली पाहिजेत. हं. आता शहरामध्ये आणि खेड्यामध्ये जर आपण फरक बघायला गेलो किंवा त्यांच्यामध्ये तफावत बघायला गेलो, तर शारीरिकदृष्ट्या हे डोंगरी भागातले जंगलातले विद्यार्थी काटक असतात, हो, हो. चपळ असतात आणि त्यांचं जे खाणं आहे ते देशी अंडं, घरचं जनावरांचं दूध आणि तूप, ताक, लोणी अशा प्रकारचा त्यांचा आहार आहे. चटणी भाकरी साधं सगळं. पण तिथे एक अडचण अशी मला जाणवली सुरुवातीला, मी ज्यावेळी 2009ला लागलो, की मुलं तर भाग घेत नव्हतीच, म्हणजे कमी प्रमाण होतं आणि मुलींचं तर खूपच प्रमाण तिथं कमी होतं खेळामध्ये येण्याचं. तर त्यासाठी मी डोंगरी क्रीडा साहित्य केंद्र स्थापन केलं बरं. आणि त्याच्या जोडीला क्रीडा प्रबोधन अभियान राबवलं. बरं. तर क्रीडा प्रबोधन अभियानामध्ये मी काय केलं की प्रत्येक आठवड्याला एक वाडी घ्यायची, हां. एक गाव निवडायचं. हां. त्या गावामध्ये जाऊन मी त्या गावातल्या लोकांना, त्या गावातल्या महिलांना एकत्र करायचो आणि खेळाचा काय फायदा आहे, हं. व्यायामाचा काय फायदा आहे. हं. म्हणजे आज बऱ्याच वेळेला खेळाकडं काही पालक दुर्लक्ष करत असतात, हां. पण मी आवर्जून सांगेन की जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर तो विद्यार्थी मानसिकदृष्ट्या चांगला पुढं टिकतो. हं. जर मानसिकता त्याची बिघडली तर तो अभ्यासामध्ये रममाण होणार नाही. बरोबर. म्हणून मी त्या पालकांचं प्रबोधन केलं की ह्या मुलांना तुम्ही खेळाकडे वळवा. हं. म्हणजे हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो, बरोबर. आरोग्य हीच आपली संपत्ती आहे. ती जर या आत्ताच्या काळामध्ये टिकवायची असेल, कारण आत्ताचा काळ हा सगळा व्याधीचा काळ आहे, मग त्या मुलांना आणि पालकांना मी त्याचं महत्त्व सांगितलं की जर आपल्याला या आजारांपासून वाचायचं असेल, मधुमेह असेल हं. किंवा हृदयविकाराचा धक्का असेल, या व्याधीपासून आपल्याला लांब राहायचं असेल तर पहिल्यांदा 1 तास मैदानावर खेळलं पाहिजे. पहिल्यांदा सुरुवातीला रिस्पॉन्स मिळत नव्हता. मी ज्यावेळेला बैठक घेतल्या किंवा गावामध्ये कार्यक्रम घेतले, लोक जमत नव्हते. पण हळूहळू जशी माझी ओळख वाढेल, त्या वाडीवर मी सारखं जाणं ठेवलं. हां. हां. म्हणजे त्यांचा संपर्क वाढवला आणि मग संपर्क वाढेल तसं ती लोक एकत्र यायला लागले, माझं ऐकायला लागले आणि मग त्यातूनच उगम झाला तो डोंगरी क्रीडा साहित्य केंद्राचा. हं. म्हणजे मी ह्या मुलांना मी खेळा म्हणतोय, खरं आहे, बरोबर आहे, पण त्या मुलांना क्रीडा साहित्य तर पाहिजे ना, हो, बरोबर. कारण जंगलातली मुलं आहेत. मग मी तिथं त्यांना कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, दोरीच्या उड्या, व्हॉलीबॉल, फुटबॉल हे त्यांना त्यांच्या वाडीवर नेऊन पोच केले आणि तिथे एक केंद्र स्थापन केलं. हं. हं. की जसं की एक 5 कॅरम बोर्ड आम्ही बेर्डेवाडीमध्ये ठेवलेले आहेत. मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ते बोर्ड ठेवलेले आहेत. तर त्या मुलांना जेव्हा वाटेल, मोकळा वेळ मिळेल तर ते कॅरम बोर्ड घेतात आणि तिथं ते कॅरम खेळत बसतात. हं. म्हणजे अशा प्रकारे त्यांना आम्ही खेळाकडे वळवलं. 2009 किंवा 20 वर्षापूर्वी क्रीडा क्षेत्रामधलं जे आमच्या भागातलं यश होतं आणि आत्ताचं यश, हं. याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. अच्छा. आज आमची 480 पट संख्या आहे शाळेची, हं. पण त्यातले जवळजवळ एक 200 विद्यार्थी हे खेळामध्ये भाग घेतात. बरं. मग त्याच्यामध्ये योगा, तायक्वांदो, बॉक्सिंग, कुस्ती, खो खो अशासारख्या विविध खेळांमध्ये ते विद्यार्थी आज सहभागी होत आहेत. हं. मी स्वतः रनिंगचा खेळाडू आहे हं. आणि कबड्डीचा खेळाडू आहे. एम.पेड झाल्यामुळं त्यातलं ज्ञानही आहे आणि मग मी स्वतः त्यांचा क्रीडा प्रशिक्षक म्हणून बरं. दररोज 1 तास या ठिकाणी सराव घेत असतो. म्हणजे शारीरिक शिक्षणाच्या तासाला तर आम्ही घेतोच, परंतु मोकळ्या वेळेमध्ये सुद्धा असं मी त्यांचा सराव घेत असतो. बरं. आता त्याचा फायदा असा झाला की रनिंग केल्यामुळं मुलं हे चांगली झाली आरोग्याच्या दृष्टीनं. हं. आणि आज आर्मी भरती, पोलीस भरती, फॉरेस्ट भरतीला असेल, आज मैदानावरची परीक्षा आहे. म्हणजे फक्त बौद्धिक असून चालणार नाही, बरोबर. हां. शारीरिक पण असावं लागणार. तर रनिंगमधली बरीचशीच मुलं, म्हणजे नवलू गावडे मी तुम्हाला विद्यार्थी सांगितला, हा त्या भागातला पहिला राष्ट्रीय खेळाडू आहे. हं. म्हणजे धावण्यामध्ये त्यानं राज्यामध्ये नंबर मिळवलेला आहे. याचबरोबर मेघा चव्हाण नावाची मुलगी कुस्तीमध्ये आज ती राज्याला गेलेली होती. बरं. म्हणजे त्या भागामध्ये मुलं तर कुस्ती खेळण्याचं प्रमाण कमी आहेच, म्हणजे तिथं तालीम नाही आहे. गावागावामध्ये पण तालीम संघ म्हणतो, म्हणजे कोल्हापूरला गल्ली गल्लीमध्ये आहेत
किंवा आमच्या इस्लामपूरमध्ये आज इस्लामपूर व्यायाम मंडळ आहे, वेगवेगळी मैदान आहेत, हं. परंतु तिथं तालीम पण नाहीत. मग अशा भागातल्या मुली स्पर्धेमध्ये भाग घेत नव्हत्या. पण आज या डोंगरी क्रीडा साहित्य असेल किंवा आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांचं सगळ्यांचं सहकार्य असेल, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असेल, हं, हं. यामुळं आमची एक मुलगी राज्याला कुस्तीमध्ये शालेय स्पर्धेमध्ये मागल्या वर्षी प्रथम क्रमांक, बरं. तिची मागल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. बरं. आणि फक्त निवड झाली नाही, तर या डोंगरी भागातली असणारी ही मुलगी म्हणजे जिचं नाव अपेक्षा विठ्ठल पाटील, हं. जिनं भारतामध्ये कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. वा वा आणि एक आपल्या सांगली जिल्ह्याच्या शिरपेच्या मानाचा तुरा वा. या मुलीनं खोवलेला आहे. आणि ही मुलगी सुद्धा एक दुर्गम भागातली आहे. हं. म्हणजे उदगिरी नावाचं एक जंगलात डोंगरात असणारं गाव आहे, बरं. जे आरळ्यापासून 17-18 किलोमीटरवर गाव आहे. हं. शाहवाडी तालुक्यामध्ये ते गाव येतं. तर त्या गावातली ही मुलगी आहे. पण आज महाराष्ट्राला पदकं मिळवून देण्याचं काम वा. ही मुलगी करत आहे. मग त्याच्या मागं मी वेळ दिलेला आहेच, हं, पण हं. सगळ्यात मी श्रेय देईन की हं. पालकांनी त्या मुलाला बाबा पाठिंबा दिला की बरोबर बाबा आहे. तू खेळ, किंवा अपेक्षा तू कुस्ती खेळ. कुस्तीसाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. घरचा ते- पाठिंबा मिळणं हा- गरजेचं आहे. हा घरचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे असं मी मानेन. जेव्हा एखादा विद्यार्थी घडतो त्याला त्या प्रशिक्षकाचं प्रशिक्षण, विद्यार्थ्याचं कष्ट, पण मूळ म्हणजे पालकांनी दिलेला पाठिंबा, पालकांचं प्रोत्साहन, हे मला वाटतं या यशासाठी खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. मातीतले खेळ किंवा मैदानावरचे खेळ, पण आता तंत्र एवढं विकसित झाले, तर ते तंत्रसुद्धा त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेत? आधुनिक काळामध्ये आता कुस्ती मॅटवर आली किंवा टेनिससुद्धा आता इंडोर झालं. अशा बऱ्याच तांत्रिक प्रगती आपण बघितलेली आहे. मग अशा भागामध्ये विद्यार्थ्यांना त्या तंत्राचा अभ्यास किंवा आता हे आपल्याला मोबाईलवर किंवा आता इंटरनेटच्या माध्यमातून बघायला सुद्धा मिळतं हं. की हे असं असं तंत्र प्रगत होते. मग विद्यार्थ्यांची पण मागणी असेल की नाही आम्हाला हे पण शिकायचं आहे, अशी काही मागणी आपल्याकडे झाली किंवा आपण त्या संदर्भात काही प्रयत्न केलेत? हो, तसंही केलेलं आहे. हां. पण आता सांगतो तुम्हाला की हो. रिंग टेनिस नावाचं गेम आहे, ज्याला हो. आपण टेनिक्वॅड म्हणतो. हां. हा गेम बहुतांशी कुठं खेळला जात नाही जास्त. हं. परंतु मी आवर्जून सांगेन की आमचा जरी डोंगरी भाग असेल, तरी या डोंगरी भागामध्ये आम्ही मुलांना रिंगा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बरं. आणि ते रिंगाचा प्रॅक्टिस करत असतात. हं. आज बुद्धिबळ हा वाटतं की खूप बुद्धिमान किंवा शहरातल्या मुलांचा खेळ आहे. पण खुनलापूर धनगरवाड्यावरचा जंगलातला हा विद्यार्थी, ज्याचं नाव आहे मारुती नरुटे, हं. ह्या मारुती नरुटेला आम्ही त्या गावामध्ये डोंगरी क्रीडा साहित्य केंद्राच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून त्याला आम्ही त्याचं मार्गदर्शन केलं आहे, बुद्धिबळ कसं खेळायचं. आणि तो खेळत गेला आणि सांगली जिल्ह्यामध्ये त्यानं 5 वर्षापूर्वी 17 वर्ष वयोगटामध्ये हं. बुद्धिबळामध्ये प्रथम क्रमांक काढलेला आहे. बरं. अडचणी खूप येत आहेत मला हो, म्हणजे हो. तशा, कारण तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की त्या मुलांना साहित्य वगैरे उपलब्ध होतं का, किंवा तंत्र नवीन 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 जे तंत्र हां, आहे हां. ते उपलब्ध होतं का. आता काही गोष्टीमध्ये क्रीडा साहित्य आम्ही त्यांना देऊ शकत नाही. उदाहरणार्थ जर आपण म्हणलं की बाबा स्विमिंग टँक, मर्यादा आहेत तिथे. हा, तर स्विमिंग आम्ही टँक उपलब्ध करून देऊ शकत नाही. आज सायकलिंगमध्ये मुलांना आवड आहे, सायकल चालवायला आवडते, पण आज सायकलची किंमत नाही म्हणलं तरी 40-50 हजार जी रेससाठी वापरली जाते अशी किंमत आहे. मग त्या आम्ही सायकली उपलब्ध करून देऊ शकत नाही. म्हणजे काही मर्यादा या आम्हाला येत आहेत हं. की आमच्या शाळेमध्ये मॅट नाही, बरं. आणि मॅट नसल्यामुळं आम्हाला काही वेळेला जे इंटरेस्टेड कुस्तीपट्टू आहेत, ज्यांना खरोखर खेळायचं आहे कुस्ती, त्यांना काही वेळेला बाहेरच्या एखाद्या तालमीमध्ये कॅम्पसाठी किंवा प्रशिक्षणासाठी पाठवावं लागतं. जर शासनानं म्हणा किंवा क्रीडा विभागानं, जिल्हा क्रीडा कार्यालयानं जर आम्हाला मदत केली, एखादं मॅट दिलं किंवा तायक्वांदोचं काही साहित्य दिलं, बास्केटबॉलसारखं एखादं ग्राउंड दिलं किंवा इनडोअर आम्हाला एखादा बॅडमिंटन खेळण्यासाठी हॉल उपलब्ध करून दिला, तर डोंगरी भागातली मुलं आमची चपळ आहेत, काटक आहेत आणि नम्र आणि ऐकणारे आहेत. तर ते अजूनही मला वाटतं डोंगरी भाग हा पुढं जाईल. बरं. कारण आज डोंगरी भागातल्या अनेक मुलींनी या भारत देशाला पदकं दिलेले आहेत. बरं. म्हणजे तशी पदकं या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील या डोंगरी भागातील विद्यार्थी मला वाटते देतील. हं. पण शासनानं आणि क्रीडा विभागानं अशा काही सोयीसुविधा जर आमच्या शाळेला दिल्या, तर निश्चितपणे त्याचा या डोंगरी भागातील शाळेला, त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल असं मला वाटतं. तशी मागणी तुम्ही शासनाकडे केलेली आहे? तशी मागणी केलेली नाही आहे, हां.
पण मी करणार आहे आता मागणी, त्या दृष्टीनं मी वाटचाल करणार आहे. कारण शासनाच्या अनेक योजना असतात, मग त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. तशा दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे. तर आम्ही तसा प्रस्ताव या ठिकाणी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडं करणार आहे. बरं. आणि कार्यालयानं जर ह्याला आम्हाला संमती दिली किंवा आम्हाला अनुदान जे आहे ते मंजूर केलं, तर निश्चितपणे या डोंगरी भागातील मुलांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि त्याबरोबरच असं पण होऊ शकेल की बाहेरचे चांगले प्रशिक्षक तिथे येऊन अजून काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला त्या मुलांना शिकवतील, त्यात त्यांचा फायदा होईल. आपला जो सांगली जिल्हा आहे त्याचा पश्चिम भाग साधारण नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्तीजन्य परिस्थितीत वेगवेगळ्या संकटांना तोंड आपल्याला द्यावं लागतं. तो भाग तसा आहे. पावसाळ्यामध्ये जास्त आपल्याला त्या हालापेष्टा सोसाव्या लागतात. मग आपण जी शाळा चालवता किंवा आपण जे काही आत्तापर्यंत उपक्रम राबवलेले आहेत किंवा राबवणार आहात, त्याच्यावर याचा काही परिणाम आपल्याला होतो का? आणि तसा जर झाला तर आपण त्याच्यावर काय उपाययोजना करता? आमचा जो तालुका आहे किंवा तालुक्याचा जो पश्चिमेकडचा भाग आहे, जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे आणि चांदोलीचं घनदाट जंगल आहे, तर तिथं 3 महिने पावसाळा असतो. म्हणजे अखंड मुसळधार पाऊस हा 3 महिने असतो. काही वेळेला म्हणजे म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी एक 2-3 वर्षातून आता आपण अलीकडे बघितलं तर महापुराचं संकट या ठिकाणी येतच. 2019 साली खूप मोठा महापूर आपल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये आलेला होता. म्हणजे अगदी शाळेपासून 100 मीटरवर वारणा नदी आहे. नदीच्या पलीकडचा जो भाग आहे तो शाहूवाडी तालुका आहे आणि नदीच्या अलीकडचा म्हणजे आमच्या शाळेकडचा जो भाग आहे तो शिराळा तालुका आहे. आता पलीकडे कोल्हापूर जिल्हा आहे. पलीकडे कोल्हापूर जिल्हा येतो आणि तिथं जी गाव आहेत म्हणजे राघुवाडा, पेगुवाडा, डिगे शिराळा किंवा शित्तूर, तिथून आमच्याकडे विद्यार्थी येतात कारण आमचं हायस्कूल त्यांना जवळ पडतं. म्हणजे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहायला आहेत, शाहूवाडी तालुक्यामध्ये नदीच्या पलीकडं, पण ते शाळेमध्ये येतात आरळ्याला. आता पूर्वी असं होतं म्हणजे आम्ही ऐकतोय की पहिली मुलं आणि शिक्षक काय वेळेला पोहोच जायचे, अलीकडं पलीकडं करायचे, लोक पण करायचे. मग कालांतरानं होड्या आल्या, कालांतरानं पूल बांधले, आता ती मुलं येत आहेत. परंतु धरणामधलं पाणी सोडलं की आता आम्हाला लगेच जे पाटबंधारे विभाग आहे त्यांचा आम्हाला मेसेज येतो की आम्ही एवढे एवढे दरवाजे उघडलेले आहेत आणि एवढा आम्ही पाण्याचा विसर्ग करतोय की बऱ्याच वेळेला आम्हाला त्या मुलांना पलीकडे जाणाऱ्या लवकर सोडावं लागतं. आणि ज्यावेळी 2019ला पूर आलेला होता त्यावेळी तर आम्हाला थोड्या दिवस काही शाळा आमची डिस्टर्बच झालेली होती. आणि या 2019च्या पुराच्या वेळेला पूरग्रस्त भागामध्ये म्हणजे सोनवडे असेल किंवा आरळा असेल, मराठीवाडी असेल, या गावामध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा तिथल्या पालकांना थोडंसं धान्य देणं, किराणा माल देणं आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करणं असंही मी काम केलेलं आहे. फक्त मी माझ्या भागातच नव्हे तर जे आपल्या जिल्ह्यातील ब्रह्मनाळ गाव आहे जिथं बोट उलटून दुर्घटना झाली, अनेक नागरिक तिथं मृत्युमुखी पडले, त्या नागरिकांच्या घरामध्ये जाऊन तिथल्याही विद्यार्थ्यांना मी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं होतं. आणि आपत्ती काळामध्ये जर आपण विचार केला तर आता गेले एक 5-6 वर्षापूर्वी आलेली सगळ्यात मोठी जगावरची आपत्ती ते म्हणजे कोरोना. त्या संकट काळामध्ये तर शाळांना कुलूपच लागलेली होती, शाळा बंद पडलेल्या होत्या बऱ्याच दिवस. तर त्या काळामध्ये मी अनेक उपक्रम राबवलेले होते. या माझ्या उपक्रमाला शालेय शिक्षण विभाग, राज्य शासनाचा आदर्श उपक्रमशील शिक्षक पुरस्कार 2019-20चा आणि 2020-21चा हे दोन्ही वर्षी पुरस्कार शासनानं मलाच दिलेले आहेत. आता ते मला का दिले तर तो जो काळ होता कोरोनाचा, विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर जातील की काय अशी सगळी परिस्थिती होती आणि विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकावेत म्हणून मी वेळी उपक्रम सुरू केले. आता त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला अगदी घराच्या बाहेर जायला सुद्धा किंवा गल्लीमध्ये किंवा या गावातून त्या गावामध्ये जायला निर्बंध होते बरेचसेच. तर त्या काळामध्ये मी मुलांना ऑनलाईन काही मेसेज पाठवून किंवा ऑनलाईन झूमवर मीटिंग घेऊन पालकांची, मुलांची त्यांना सांगत होतो. त्यांना एक दिनक्रमच ठरवून दिलता की सकाळी उठल्यानंतर त्यांनी सूर्यनमस्कार करायचे, योगा करायचा, त्यांना कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, उपक्रमामध्ये त्यांना अडकून ठेवायचं होतं, त्यांचं मन त्यात गुंतवून ठेवायचं होतं. म्हणून मी वृक्षारोपण सुद्धा स्पर्धा आयोजित केली होती की जे विद्यार्थी जास्तीत जास्त झाडं लावतील. आपल्या परिसरामध्ये फणसाच्या बिया असतात, जांभळाच्या बिया असतात, चिंच असते, करंज असते, अशा प्रकारच्या बिया त्या मुलांनी त्या गोळा करायच्या, तिथं लावायच्या, त्या झाडांना खतपाणी घालायचं. हे झालं की नंतर डोंगरी क्रीडा साहित्य केंद्रामार्फत त्यांना आम्ही कॅरम बोर्ड आणि बुद्धिबळ दिलेली होती. तर त्या मुलांनी एक तासभर ते बुद्धिबळ खेळायचे, कॅरम खेळायचे.
म्हणजे दिवसभरामध्ये ती मुलं रिकामी राहणार नाहीत. त्यांना कागद काम पण दिलं ते, बर जेणेकरून कागदांची गुलाब फूल किंवा होडी बनवावी, अशा प्रकारची वेगळी फुलं त्यांना करता यावीत, मातीकाम त्यांना करता यावं. बर अशा वेगवेगळे उपक्रम हं. मी कोरोनाच्या काळामध्ये राबवलेले होते. आणि हा उपक्रम सुरुवातीला म्हणजे 19-20ला राबवला मी. हां हा राज्यात आदर्श ठरला बर की बाबा जी मुलं रिकामटेकडे होती, कारण शहरातल्या मुलांना कसं होतं, टी व्ही तर होता, मोबाईल तर होता. खेडेगावातल्या डोंगरी भागातल्या मुलांकडे टी व्ही नाही, तिकडं खूप कमी प्रमाणात टी व्हीचं आणि मोबाईलचं. मग त्यामुळं की रिकामी मुलं होती ते वेळा उपक्रमामध्ये गुंतून राहिली, हां आणि गुंतून राहिल्यामुळं त्यांच्या वेळेचा सदुपयोग झाला आणि पर्यावरण संवर्धन झालं त्या निमित्तानं, किंवा कार्यानुभवाचा विषय त्यांना आपोआप शिकवता आला. घरातल्या घरात सूर्यनमस्कार झाले हं. आणि व्यायामही झाला, आणि कॅरम बुद्धिबळचे खेळाचं त्यांना प्रशिक्षण पण मिळालं. शारीरिक आणि म्हणजे बौद्धिक दोन्ही झालं. बरोबर. मग दोन्हीही त्यांचा विकास तिथं हं. त्या ठिकाणी झाला. दुसऱ्या वर्षी 20-21ला मला एक समस्या जाणवली बर की आज कोणत्याही शाळेमध्ये जावा महाराष्ट्रातल्या, साधारणपणे एक 5 ते 10% विद्यार्थी हे आपल्याला स्थूल आढळतात, हं. जे वजनानं जास्त असतात. बर म्हणजे कुठेही जाऊया आपण महाराष्ट्रामध्ये, खेड्यात जाऊया किंवा शहरामध्ये, हं. तिथं वर्गामध्ये किमान 4 ते 5 विद्यार्थी किंवा मुलं-मुली हे स्थूल असतात, वजनानं जास्त असतात. काही वेळेला नैसर्गिक म्हणू आपण, किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, किंवा वंशपराबत त्यांच्याकडून ती तब्येत तशी असते. तर कोरोना काळामध्ये मुलं निवांत होती, म्हणजे 4-4, 5-5 तास टी व्ही बघणं, 4-4, 5-5 तास मोबाईल घेऊन बसणं, आणि घरामध्येच, बाहेर मैदानं ओस नाही, पडलेली नाही, होती हो. सगळी, मैदानावर जाता येत नव्हतं आणि खाणं त्यामुळं ती सगळी मुलं वजन वाढलेली त्यांची. आणि मग आता वजन कमी करायचा हा मोठा प्रश्न मला निर्माण झाला. बर मग त्यांना पुन्हा मैदानाकडे वळवणं, त्यांचे व्यायाम घेणं, यासाठी पुन्हा मी एक उपक्रम राबवला की स्थूलता कमी करण्यासाठी. हं, हं. असे मी एक 50 एक विद्यार्थी निवडले शाळेमधले. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाचं प्रशिक्षण दिलं. याचबरोबर त्यांना काय खायचं, काय खायचं नाही, त्यांच्या झोपाच्या वेळा, आहारामध्ये त्यांच्या सॅलड पाहिजे किंवा भात जास्त प्रमाणामध्ये नको, अशा बऱ्याचशाच गोष्टी त्यांना वर्ज्य करायला लावल्या. आणि त्याचा असा रिझल्ट आला की त्या मुलांचं वर्षानंतर आम्ही वजन मोजलं, बर तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं 10-10, 15-15 किलो वजन हं. हे कमी झालं. बर आणि तो मी उपक्रम आहे तो SCRT पुणेला शिक्षण विभागाला सादर केला. आणि त्यामुळे 2020-21चं सुद्धा जे पारितोषिक आहे, पुरस्कार आहे, राज्य उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, हां हां हा मला त्यावेळेला SCRTचे संचालक साहेबांच्या हस्ते मिळून मला सन्मानित करण्यात आलं. छान. डोंगराळ भागात राहत असताना अनेक अडचणींना आपण तोंड देत आहोत, पण आपल्या भागाला एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे, किंवा अनेक वनस्पती ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपल्या भागात आहेत. त्याचं संवर्धन व्हावं, त्या टिकाव्यात, किंवा नुकताच व्याघ्र दिन साजरा झाला, त्या अनुषंगानं पण आपण एक उपक्रम राबवलेला होता. खूपच छान आपण या ठिकाणी प्रश्न विचारला, कारण पर्यावरण संवर्धन करणं हो ही आता काळाची गरज बनत चाललेली आहे. हो कारण ग्लोबल वॉर्मिंगसारखी समस्या आज या ठिकाणी आपल्या मानवापुढं येऊन ठेपलेली आहे. भविष्यात पृथ्वी आणि सजीव सृष्टी ही जगेल की नाही, असा एक प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण झालेला आहे. हं. आणि या काळामध्ये अगदी बालवयापासून शालेय विद्यार्थ्यांपासून झाडांची आवड निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थी हे निसर्गात गेले पाहिजेत, पर्यावरणाच्या जवळ गेले पाहिजेत, यासाठी अनेक उपक्रम मी राबवत असतो. हं. आता शाळेचा वृक्षारोपण विभाग प्रमुख बर पण मी गेली एक 15 वर्ष मी काम करतोय. बर बऱ्याच वेळेला आपण सगळेजण आपला वाढदिवस हा खूप मोठ्या उत्साहात 500-1000 रुपयाचा केक आणून, काही वेळेला डिजिटल बोर्ड लावून, किंवा नातेवाईकांना पार्ट्या देऊन साजरा करत असतो. हं. परंतु माझ्या आजपर्यंतचे मी सगळे वाढदिवस हे मी वृक्षांचं रोपण करून माझा वाढदिवस साजरा केलेला आहे. बर कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा माझा हा उपक्रम, माझा वाढदिवस थांबलेला नव्हता. हं. त्यावेळचे DYSP कृष्णात पिंगळे साहेब हं. यांच्या उपस्थितीमध्ये मी 2019चा वाढदिवस मी साजरा केलेला होता. बर आणि मी माझ्या अंगणामध्ये बदामाचं झाड हे लावलेलं होतं, आणि मग अनेक झाडं मी आमच्या इस्लामपूर परिसरामध्ये लावली. पोलीस मैदान जे आहे आमच्या इस्लामपूरचं, हं, हं. तिथेही मी दरवर्षी वृक्षारोपण करून माझा वाढदिवस साजरा करतो. रक्तदान त्यावेळेला करतो मी. आणि मी एवढ्यावरच थांबलेलो नाही, की माझ्या विद्यार्थ्यांना मी आव्हान केलेलं आहे, हां. की बाबा केक वगैरे किंवा इतर गोष्टीसाठी पैसे न खर्च करता तुमच्या वाढदिवसात तुम्ही एक रोपटं लावायचं आहे, असं मी त्यांना आव्हान केलेलं आहे. बर तर मी 2015 साली मी माझा वाढदिवस, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी मुलांनाच बिया गोळा करायला सांगितलेल्या होत्या. हं, हं. आणि 2015 साली मी
जवळजवळ 10,000 बियांचं रोपण हं. हे त्या डोंगरी भागातल्या सगळ्या तिथं केलेलं होतं. बरं. म्हणजे हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा सगळा निसर्गरम्य भाग आहे, होय. डोंगराचा भाग आहे. परंतु बऱ्याच वेळा डोंगरावर असे भाग आहेत की पठार आहे जिथं झाडं नाहीत. हं. अशा भागामध्ये आम्ही मुलांना घेऊन जातो, विद्यार्थ्यांना घेऊन जातो आणि तिथं झाडं लावतो. आता जो व्याघ्र दिन झाला, हं. या व्याघ्र दिनाला सुद्धा आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं आणि सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प यांच्या वतीनं बरं. म्हणजे 7,000 बियांचं रोपण आणि याचबरोबर ज्या काही औषधी वनस्पती आहेत, ज्याला आपण वावळा म्हणतो, जे आयुर्वेदिक झाड आहे, ते असेल किंवा हिरडा असेल किंवा चिंच असेल, फणस असेल, आंबा असेल, अशी अनेक प्रकारची झाडं आम्ही त्या चांदोली जंगलामध्ये लावलेली आहेत. बरं. आणि शाळेमध्ये सुद्धा आम्ही दरवर्षी हा उपक्रम आमच्या संस्थेचे दिवंगत संस्थापक पिलोबा अण्णा सबनीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त तिथं शाळेत सुद्धा आम्ही झाडं लावतो. बरं. आणि ज्येष्ठ पत्रकार शिराळ्याचे सन्माननीय सुमंत महाजन साहेब, बरं. महाजन साहेबांनी एक उपक्रम राबवलेला आहे की ते दरवर्षी वृक्ष संवर्धन स्पर्धा घेतात. म्हणजे मुलांना शाळेतल्या मोफत झाडं देतात, ते लावायला सांगतात आणि जे विद्यार्थी जास्त झाडं लावतील किंवा ते जगवतील, हां, ते संवर्धन महत्त्वाचं आहे. वर्षभराने त्याची पाहणी केली हां, जाते, हां. परीक्षण होतं. म्हणजे झाड हिरवगार आहे, टवटवीत आहे, उंच उंच आलेलं आहे, अशा झाडांना तिथे नंबर देतात. बरं. तर एक 4-5 वर्षापूर्वी आम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. त्यावर्षी आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आणि भरपूर झाडांचं संवर्धन केलं. त्याला महाजन साहेबांच्या हस्ते आम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन बरं. गौरवसुद्धा आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा करण्यात आलेला होता. वा. झाडं लावणं, टिकवणं, त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे, आत्ता आपण म्हणालात. पण आजच्या काळामध्ये मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे आणि त्यातलं काय घ्यायचं काय नाही हा विषय खरंच महत्त्वाचा आहे आणि पालकांच्यापासून ती सुरुवात खरं तर व्हायला पाहिजे असं मत आहे. आपण एक शिक्षक आहात, अनेक वर्ष विद्यार्थ्यांच्यामध्ये आपण राहता. मोबाईल आणि विद्यार्थी हे एक वेगळं नातं, काही प्रमाणात नको असलेलं नातं असं पण निर्माण झालेलं आहे. त्या संदर्भात काही प्रबोधन किंवा त्या संदर्भात काही गोष्टी करण्याचं आपल्या मनात आहे का, किंवा आपण अशी काही उदाहरणं पाहिलेत का? हो, नक्कीच. की मोबाईल आज घराघरात पोचलेला आहे होय. आणि आज ती त्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज उपयोगी ही वस्तू आहे, नाही म्हणता येणार नाही. कारण आज सगळ्या क्षेत्रामध्ये आज मोबाईल आहे. परंतु शालेय विद्यार्थ्यांवर मोबाईलचा या ठिकाणी दुष्परिणाम हा 100% होतोय असं मी आपल्याला खात्रीनं सांगेन. बरं. कारण मी काम करत असताना मी बघतोय की बऱ्याच वेळेला आम्हाला पालकांचे फोन येतात किंवा पालक आम्हाला भेटतात, सांगतात की आमचा मुलगा किंवा आमची मुलगी सातत्यानं मोबाईल पाहतात, आमचं ऐकत नाहीत. कारण आता हल्ली मोबाईलचं व्यसनच त्याला म्हटलं पाहिजे आपण. आणि मग ती मुलं यूट्यूब, फेसबुक, इंस्टा, अगदी तुम्हाला सर मी सांगेन की 7वी-8वीची मुलंसुद्धा आज फेसबुक वापरायला लागलेली आहेत. आणि या सगळ्या इंस्टाग्राम, या सगळ्या प्रसारमाध्यमांच्या अशा नको त्या प्रसारमाध्यमांच्या जाळ्यामध्ये ते अडकलेले आहेत. म्हणजे काय होतं की घरी ते मुलगा गेला की अभ्यास राहिला बाजूला आणि तो मोबाईल घेतो. आज गेम जास्त खेळत आहेत मुलं आणि अनेक गेम खेळल्यामुळं म्हणजे डोळ्यावर तर दुष्परिणाम हा मोबाईलचा होतोच. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जी अभ्यासाची वेळ आहे संध्याकाळची, ती मुलं अभ्यास न करता मोबाईलमध्ये गुंतून राहतात आणि त्याचा परिणाम अभ्यासावर सुद्धा होतो, शैक्षणिक गुणवत्तेवर सुद्धा होतो. तर त्यासाठी पालकांनी पण थोडंसं जागृत होणं, मुलांना मोबाईल हातात न देणं, कामापुरताच देणं असं म्हणू आपण की जे गरज असेल तरच, हाच आपल्याला या ठिकाणी उपाय ठरेल. शेवटी मानसिक हानी, शारीरिक हानी ही सगळी त्या मोबाईलमुळे होत आहे. आज आपण पेपरला सर्व बातम्या वाचतोयच की मोबाईलमुळं मुलांचं मानसिक आरोग्यसुद्धा बिघडत चाललेलं आहे. की शक्यतो मुलांना मोबाईल देणं टाळावंच. आणि त्यातल्या त्यात मुलींना दिला तर काही वेळेला मोबाईलमध्ये ती मुलगी काय बघत्या किंवा ती कोणाबरोबर तर चॅटिंग तर करत नाही ना, हे पालकांनी आवर्जून बघितलं पाहिजे, त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि मी आवर्जून सांगेन की माझा समर्थ नावाचा माझा मोठा चिरंजीव आहे, जो आता 8वीला आहे. आणि काय कुणास ठाऊक त्याच्या मनामध्ये आलं की आपण ग्रंथालयाचं सभासद झालं पाहिजे. आणि इस्लामपूरमध्ये वाळवा तालुका वाचनालय आहे, जे शासकीय वाचनालय आहे, तिथं स्वतः मला त्यानं नेलं. आणि माझे वडील कैलासवासी रामचंद्र बंडकर हे त्या ग्रंथालयाचे सभासद होते. आणि वडिलांचा वसा वारसा जपण्यासाठी मी आणि माझ्या मुलानं ते ग्रंथालयाचं सभासद कंटिन्यू केलं.
आणि आज तो मोबाईलपेक्षा बऱ्यापैकी पुस्तकं वाचन करतोय. वा. प्रामुख्यानं तो ऐतिहासिक पुस्तकं वाचतोय. खूप छान छान पुस्तकं असतात, वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या कादंबऱ्या असतात. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, ज्यांची प्रेरणादायी कथा आहेत भरपूर. हो. संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, यांची पुस्तकं मुलांना दिली पाहिजेत. आणि याही पुढे मी जाऊन सांगेन की शेवटी ती मुलं आहेत, ती निवांत आपण त्यांना बसा म्हटलं तर ते बसू शकत नाहीत. तर त्यांना आपण काहीतरी त्यांचं मन कशामध्ये तर गुंतवलं पाहिजे ना. बरोबर. तर मी माझ्या पालकांना आवर्जून सांगतो की तुम्ही मोबाईल काढून घेऊ नका, त्याला आपोआप त्याने ठेवला पाहिजे. तर त्यासाठी काय करावं लागेल? एक रिंग टेनिस, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम असे 10-15 क्रीडा साहित्य त्याच्यापुढे टाका, घेऊ देतो, खेळू देतो. मग खेळताना आपोआप तो मोबाईलचा त्याला विसर पडेल. बरोबर. समजा तासभर त्या मुलाला म्हटलं तू तालमीमध्ये जा, नेऊन सोडलं त्याला, ते आपणही तिथं थांबलो काही वेळ आणि बैठका मार, जोर मार, असा व्यायाम त्याला 1 तास 1.5 तास जर दिला तर तो घरी येईल, अभ्यास करेल आणि झोपून जाईल. तो मोबाईलच्या नादाला लागणार नाही असं मला वाटतं. बरोबर. म्हणून खेळाकडे वळवणं, ग्रंथालयाकडे वळवणं ही आता काळाची गरज आहे. जर असं झालं तर मला वाटतं भविष्यातली ही जी पिढी आहे ती मोबाईलपासून हळूहळू दूर जाईल किंवा नक्कीच. मोबाईलचा मर्यादित वापर करेल. नक्कीच. आपण शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना आपला सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर अनेक ऐतिहासिक स्थळं आपल्या जिल्ह्यात आहेत, तिन्ही जिल्ह्यात. आणि शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणांना भेटी पण देत असाल. पण त्या स्थळांचं महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या भागातल्या देण्यासाठी आपण काही वेगळे प्रयत्न केलेत? अगदीच. आम्ही एक वेगळी संकल्पना राबवली. बाल गिर्यारोहक ज्यांनी जागतिक विक्रम केलेले आहेत, अच्छा. अशा वयवर्ष 5 असणाऱ्या अन्वी घाटगे बरं. आणि त्यांच्या मातोश्री अनिता घाटगे ज्यांनी शिवकाळ प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे. बरं. तर या शिवकाळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही मैत्री दिन हा अनोख्या पद्धतीने साजरा केला. बरं. तर आम्ही मैत्री ही गडकोटांशी, अच्छा. मैत्री ही छत्रपती शिवरायांच्या दुर्गांशी हां. असं एक संकल्पना राबवली. बरं. आणि मग मैत्री दिनाच्या दिवशी आम्ही पावनगड आणि पन्हाळगड मोहीम यशस्वी केली. बरं. म्हणजे आम्ही त्या गडावर गेलो, त्या गडाचं महात्म्य, त्या गडाची भौगोलिक सगळी माहिती, ऐतिहासिक सगळी माहिती, तो गड कधी बांधला, म्हणजे सगळ्या ऐतिहासिक बाबींचा आम्ही अभ्यास केला. बरं. त्या गडावर आम्ही स्वच्छता पण केली. बरं. म्हणजे अशा अनोख्या पद्धतीनं आम्ही ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या आम्ही जतन करण्याचा प्रयत्न करतोय. बरं. आतापर्यंत आम्ही राजगड, रायगड, प्रतापगड, पुन्हा भुईकोट किल्ला जो शिराळ्याचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला, तिथंही जाऊन आम्ही विद्यार्थ्यांच्या मार्फत किंवा मी स्वतः तिथं स्वच्छता केलेली आहे. बानूरगडावर आपल्या इथं जी सांगली जिल्ह्यामध्ये समाधी आहे बहिर्जी नाईकांची, तिथं जाऊन स्वच्छता सुद्धा करण्याचा उपक्रम केलेला आहे. बरं. म्हणून मी दरवर्षी माझ्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त हं. मी राजगड मोहीम म्हणजे राजगड अभ्यास सहल आयोजित करतो. बरं. आणि विद्यार्थ्यांना तिथं राजगडावर नेऊन हा जो अभेद्य किल्ला आहे, ज्याला गडांचा राजा आणि राजांचा गड म्हटलं जातं आणि आता जागतिक वारसा केंद्रामध्ये ज्याची नोंद झालेली आहे, हा गड मी अनेक लोकांना नेऊन, विद्यार्थ्यांना नेऊन तिथं दाखवलेलं आहे. आणि त्याची ऐतिहासिक माहिती बरं. ही अगदी खेडोपाड्यातल्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. वा. भविष्यामध्ये आपल्याला सामाजिक कार्यात किंवा विद्यार्थ्यांसाठी आपल्या भागातील काय करण्याचं प्रयोजन आहे? आता मला विद्यार्थ्यांना वळवायचं आहे ते म्हणजे MPSCकडं बरं. आणि UPSCकडं. आज एक मेंढफळाचा मुलगा IPS बिरदेव डोने बरं. हा जर एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचत असेल तर या जंगलातल्या मुलांनी MPSC UPSC का करू नये? अच्छा. म्हणजे ते काही खूप बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा भाग नाही, फक्त त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. खरं. म्हणून मी आज आमच्या 10वीचा 12वीचा निरोप समारंभ असेल किंवा आमच्या शाळेमध्ये किंवा भटकंती करताना पालकांना सुद्धा सांगतो की फक्त पोलीस भरती आणि आर्मी भरतीवर थांबायचं नाही, तर आपल्याला आता MPSCकडं मुलं वळवायची आहेत या जंगलातली. आणि प्रत्येक वाडी वस्तीवर किमान तहसीलदार, जिल्हाधिकारी, PSI, DYSP, कृषी अधिकारी, शिक्षण अधिकारी अशा प्रशासकीय विभागामध्ये आज मुलं चमकली पाहिजेत. तर त्या दृष्टीनं मी प्रयत्न करत आहे. काही शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, क्रीडा गुणवत्ता वाढेल यासाठी मी प्रयत्न करतोय. वा. गेल्या 15-16 वर्षामध्ये आपण या डोंगरी भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेलं काम, त्याला लाभलेलं यश, हे सगळं पाहता भविष्यातही आपल्याकडून अशाच पद्धतीचे उपक्रम त्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरावेत. आज या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.